विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या प्रश्नावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नागपुरात भाष्य केले। देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या कोट्यवधी विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटीचा प्रश्न भेडसावत आहे। जात प्रमाणपत्र वैधतेच्या अनेक अटी जाचक आहेत। या विषयावर लवकरच तोडगा काढण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली। नागपुरात प्रसार माध्यमांची संवाद साधताना त्यांनी कास्ट व्हॅलिडिटीसह अॅट्रॉसिटीच्या विषयावरही संवाद साधला। कास्ट व्हॅलिडिटीला तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा नियम आहे की 50 जी अट आहे ती अट आहे, ती शिथिल होऊ शकते का त्याचा विचार आम्ही पाहू। पण सध्या तरी 1950 ची अट आहे आणि व्हॅलिडिटीसाठी त्यांनी अगोदरपासून विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे। कारण व्हॅलिडिटी असल्याशिवाय SC ST OBC आणि दिव्यांगजन कॅटेगरीमध्ये त्यांना ॲडमिशन मिळत नाही आहे। त्यासाठी त्यावेळेला ते कॉलेजवाले मागणीच करतात की आमच्याकडे व्हॅलिडिटी असणारच तुमचं हे हवं आहे। आता 50 ची अट जी आहे ती मागणी आहे। त्यानंतर अनेक दुसरी मागणी आहे की आपले महाराष्ट्रातील लोक मध्य प्रदेशमध्ये भरपूर आहेत, मध्य प्रदेशमध्ये भरपूर आहे, उत्तर प्रदेशचे लोक महाराष्ट्रात भरपूर आहे, बिहारचे लोक महाराष्ट्रात भरपूर आहे, बिहारचे लोक ते दिल्लीमध्ये आहे। तर आता हे जे असे लोक नोकरीसाठी गेलेले किंवा कामासाठी गेलेले त्या ठिकाणी आहे, तर त्या लोकांची मागणी अशी आहे की आम्हाला त्या राज्याच्या सवलती द्या। पण अजून त्याचा विचार यासाठी होऊ शकत नाही की बाहेरच्या लोकांना जर ते रिझर्वेशन दिलं, केंद्राचं रिझर्वेशन आहे सगळ्यांना, कुठल्या राज्यामध्ये गेले तरी केंद्र सरकारच्या भरतीमध्ये रिझर्वेशन आहे, पण राज्याच्या रिझर्वेशनमध्ये बाहेरून आलेल्या लोकांचं नाव ते आपल्या लिस्टमध्ये नसतं। तर महाराष्ट्रामध्ये 59 जातीची शेड्यूल कास्टची यादी आहे, त्याच्यामध्ये त्या जातीचं नाव नसेल तर त्यांना रिझर्वेशन मिळत नाही आहे। अशी मागणी आहे की तो माणूस कुठे गेला कुठल्या राज्यामध्ये तर त्याला सवलती द्या अशी मागणी आहे। पण त्याचा विचार होऊ शकतो का? नाही, मला असं वाटतं की वर्गीकरण नको अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतली होती, पण अलीकडे सुप्रीम कोर्टानेच निर्णय असा दिलेला आहे की ज्या राज्याला जर वर्गीकरण करायचं असेल तर त्यांनी करावं। आणि महाराष्ट्रामध्ये आमचा जो बौद्ध समाज आहे, या बौद्ध समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण मोठं आहे आणि त्यामुळं बौद्ध समाजाला रिझर्वेशनचा मोठा चांगला फायदा झालेला आहे। पण बाकीच्या काही जाती, मातंग आणि इतर काही जातींचं म्हणणं असं आहे की आम्हाला वेगळं रिझर्वेशन द्या। तर ते कितपत शक्य आहे? कारण आता 59 जाती महाराष्ट्रात आहे आणि ऑल इंडियामध्ये 1200 जाती आहे। त्यामुळं कसं त्यांना देणं शक्य आहे का काय माहीत नाही, पण आमचं म्हणणं असं आहे की सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे। आम्हाला रिपब्लिकन पक्ष म्हणून तो बौद्धांचा तर आहेच आहे, पण बाबासाहेबांनी सांगितले सगळ्यांना दलितांना एकत्र आणा, ओबीसींना एकत्र आणा, मराठा समाजाला एकत्र आणा, अल्पसंख्याकांना एकत्र आणा, तर RPI हा मजबूत पक्ष होईल। त्यामुळं ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना न्याय देण्यासाठी जर काही अशी यंत्रणा उभी राहू शकत असेल आणि कॅटेगरायझेशन जे कुणावर अन्याय न होता जर कॅटेगरायझेशन होत असेल तर त्याचा अभ्यास करावाचं आपलं म्हणणं आहे। जसं OBC बाळकृष्ण रेणके कमिशन होतं आणि त्यानंतर विधाते कमिशन आलं आणि जी आपली व्हिजेंटी कम्युनिटी DNT कम्युनिटी आहे यांची परिस्थिती SC ST पेक्षा सुद्धा अत्यंत खराब आहे। एका गावातून दुसऱ्या गावात फिरणारा समाज आहे। त्यामुळे मी पूर्वी मागणी केली होती आणि आता माझी सूचना आहे की व्हिजेंटीला वेगळं रिझर्वेशन दिलं पाहिजे, मिळालं पाहिजे आणि व्हिजेंटीला पॉलिटिकल रिझर्वेशन द्यावं। नाही, पक्ष म्हणून आता आमची भूमिका अशी आहे की सर्व जातींना न्याय मिळाला पाहिजे। जर काय जातींना वाटत असेल आपल्यावर अन्याय होतो आहे तर आता मुख्यमंत्र्यांकडे जी काही त्यांची अभ्यास कमिटी होती त्यांनी जो रिपोर्ट सादर केलेला आहे त्याच्यावर कसं ते देऊ शकतात त्याचा विचार करावा। पण त्याच्यावर कुणावर अन्याय होऊ नये अशी भूमिका नक्कीच आमच्या पक्षाची आहे, पण सर्वांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्य सरकारने काय निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्यावा, त्याच्यामध्ये काय ग्रुप वाईज अशा पद्धतीने काहीतरी करावं लागेल। म्हणजे आता बौद्ध समाजातल्या लोकांचं म्हणणं असं आहे की समाजामध्ये फूट यामुळं होईल असं अनेक लोकांचं म्हणणं आहे, त्याचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे।
लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg व्हिटॅमिन सिरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते. चेहरा बनतो उजळ नव्यासारखा. ग्लो अँड लवली, ग्लो अप.